हगवणे, गौरी गर्जे आणि दीप्ती चौधरी या यादीत आणखी किती आणि असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। सासूगावची सरपंच, सासरे शिक्षक, नवरा बिझनेसमॅन आणि बायको इंजिनियर असं सांगितल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक सुशिक्षित चौकोनी कुटुंबाचं चित्र उभं राहतं। पण अशाच सुशिक्षित घरातल्या सुनेनं म्हणजे दीप्ती चौधरीनं आत्महत्या केली आहे। धक्कादायक म्हणजे दीप्तीनं तिच्या 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळफास लावून घेतला। कारण तीच सुनेचा छळ, सततची कटकट, तिच्या दिसण्यावरून टोमणे आणि मुलगी झाली म्हणून सुनेचा राग करणे। हा त्रास इतका असह्य होतो की सुनांना गळफास जवळचा वाटायला लागतो। पण या सगळ्यामध्ये मुलींच्या आईवडिलांची भूमिकाही अतिशय महत्त्वाची आहे। पाहूयात पुण्यातल्या दीप्तीचं नेमकं काय झालंय। वैष्णवी हगवणे, गौरी गर्जे आणि दीप्ती चौधरी। तीच कथा, तीच व्यथा, तोच गळफास आणि तोच संताप, तोच सासरच्यांचा त्रास आणि शेवटी गळफास। ही नवी गोष्ट पुण्यातल्या दीप्ती मगर चौधरीची। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये राहणाऱ्या दीप्तीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। धक्कादायक म्हणजे दीप्तीनं तिच्या 3 वर्षाच्या मुलीसमोरच गळफास लावून घेतला। दीप्ती मगर चौधरी ही 30 वर्षांची इंजिनियर। दीप्ती आणि रोहन चौधरी यांचं 2019 मध्ये लग्न झालं होतं। लग्नात दीप्तीच्या माहेरच्यांनी चौधरी कुटुंबियांना 50 तोळे सोनं दिलं होतं। त्यानंतरही दीप्तीचा सातत्यानं छळ केला जात होता। दीप्तीकडे नवी गाडी घेण्यासाठी 25 लाख तर आणखी 10 लाखांची मागणी करण्यात आली होती। तू दिसायला सुंदर नाहीस आणि घरचं काम येत नाही म्हणून तिला सतत हिणवलं जायचं। दीप्तीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिचं खच्चीकरण केलं जायचं। गेली 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष माझ्या मुलीला छळ चालू केला आणि नंतर त्यांनी बिझनेससाठी पैशाची मागणी केली, गाडीची मागणी केली, काही प्रॉपर्टी च्या बदलात प्रॉपर्टी द्यावी अशी मागणी केली। आम्ही ती सातत्याने त्यांना पूर्ण करत आलो, पैसे देत राहिलो, बिझनेसमध्ये सहकार्य करत राहिलो। बिझनेस माझी मुलगी स्वतः सांभाळत होती, ती स्वतः ऑफिसला जायची। दीप्तीच्या आत्महत्येनंतर लोणी काळभोर पोलिसांनी दीप्तीचा पती रोहन, सासू, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा नोंदवलाय। दीप्तीचा पती रोहन चौधरी तर सरपंच असलेली सासू सुनीता चौधरी यांना अटक केली आहे। तर शिक्षक असलेले सासरे कारभारी चौधरी आणि दीर फरार आहेत। मुख्य आरोपी पीडितेचा नवरा आणि पीडितेची सासू हे 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि पीडितेचा सासरा आणि दीर हे 2 फरार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शोधण्यासाठी आम्ही विशेष पथक इन्क्लुडिंग LCBची टीम, आमची पोलीस स्टेशनच्या टीम्स त्या ठिकाणी वर्कआउट करत आणि तिला जो मानसिक त्रास झालेला आहे त्याच्या अनुषंगानं तिचा मोबाईल आहे त्याच्यातून डेटा रिट्रीव्ह करणे आणि इतर जे काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, बऱ्याच तपासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू आणि त्या अनुषंगानं एक चांगलं चार्जशीट त्या ठिकाणी कोर्टामध्ये बघू। दीप्तीच्या आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उरुळी कांचनमध्ये जात दीप्तीच्या आईची भेट घेतली, मगर कुटुंबियांचं सांत्वन केलं। रुपाली चाकणकर मगर कुटुंबियांच्या भेटीला पोहोचताच महिलांनी त्यांना घेराव घातला आणि वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर केलं तरी काय याचा जाबही विचारला। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही। आरोपींना फाशी होईल यासाठी प्रयत्न करू असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80-108 85 89 352 351 3 115 2 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल। यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालत आहे। माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायचं आहे की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलो आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना, कलम, कायदा यासाठी दिला आहे की तो माणूस म्हणून जग
आणि म्हणून आता आईपणाच्या या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊन सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर सासरी नांदत असेल, तुला त्रास होत असेल तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे, तू कधी ये, तुझ्या लढ्यासाठी आम्ही समर्थन करू. ज्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही घरातून सुद्धा 112 क्रमांकावरती तक्रार देऊ शकता. नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता, जी गोपनीयता ठेवली जाते. बीट मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सिलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो. वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली वकील देणं, मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी त्या संबंधित महिलेला मदत केली जाते. असे 5 ते 6 व्यासपीठं ही केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत. दीप्तीच्या सासरच्यांची विकृती पहा. दीप्तीला 2023 मध्ये पहिली मुलगी झाली, त्यामुळे चौधरी कुटुंबीय नाराज होते. दीप्ती 2025 मध्ये पुन्हा गर्भवती राहिली. तिची जबरदस्तीनं गर्भलिंग चाचणी केली. मुलगी असल्याचं कळताच तिला गर्भपात करायला लावला. एवढ्या टोकाच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांना कंटाळून दीप्तीनं आत्महत्या केली. त्रास एवढा टोकाचा होता की 3 वर्षाच्या मुलीसमोर दीप्तीनं स्वतःला संपवलं. दीप्ती लग्नाआधी इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होती. सुशिक्षित होती, म्हटलं तर स्वतःच्या पायावर ती उभी राहू शकली असती. तरीही तिच्या माहेरचे सुद्धा मुलीचा संसार नीट चालावा म्हणून सतत पैशाचा पुरवठा करत राहिले. जे कुटुंब मुलीला नांदवण्यासाठी सतत पैशांची मागणी करतं ते कुटुंब मुलीला सुखी ठेवू शकेल का? जे कुटुंब सुनेला मुलगी झाली म्हणून छळ करतं ते कुटुंब मुलीला सुखात ठेवू शकेल का? आणि मुलगी सासरच्यांनी दिलेला एवढा टोकाचा त्रास सांगत असतानाही मुलीला तिथेच नांदत राहा ही समजूत किती काळ घालायची याचा विचार जरा मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा करायलाच हवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मनात आणलं तर सगळ्यातून मार्ग निघेल. पण मुलींनो, हिम्मत हारू नका, नाहीतर वैष्णवी, गौरी, दीप्ती ही यादी वाढतच जाईल. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.